रायरेश्वर याच्या साईडला व्ह्यू बघा तुम्ही. इथे आहे केंजगड, कोळेश्वर आणि बरेच गड किल्ले. इथंपर्यंत गाडी येते आणि इथनं पुढे पायऱ्या आहेत. हा 4000 फूट उंचीचा आहे. इथे बघा पायऱ्या. इथे एक लोखंडी जिना केला आहे. जस्ट आपण वर आलोय. हा बघा रायरेश्वरचं वरचं पठार. तिथे असं ट्रॅक केलेला आहे. आत्ता आपण आलोय मिडल ऑफ रायरेश्वर पठार. हे आहे गोमुख टाके. इथे पिण्याचे पाणी मिळते. शुद्ध पिण्याचे पाणी आहे. इथेच वरती रायरेश्वर मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे आहे रायरेश्वर मोठे पठार. इथनं पुढे गेल्यावर आहे मंदिर, रायरेश्वर मंदिर. ऐतिहासिक स्थान लाभलेले असे हे मंदिर आहे. ऐतिहासिक स्थान लाभलेले असे हे रायरेश्वर मंदिर, जिथे शिवाजी महाराजांनी 16 वर्षाचे असताना शपथ घेतली होती. आता आम्ही आहे रायरेश्वर पठार आणि मंदिरापाशी. हे आहे रायरेश्वर मंदिर. इथेच आहे शिवाजी महाराजांचा पुतळा जो 2022 मध्ये बनवला होता. इकडे आहे बाकीचे क्लायमेट. आता ऊन आहे खूप. महाराजांनी इथे 16 वर्षाची असताना शपथ घेतली होती ह्याच मंदिरात. मागचा व्ह्यू बघा. हे असं पठार आहे. महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झाले रायरेश्वर किल्ला. याला खूप ऐतिहासिक वारसा आहे. साईडला जांभळीचे खोरे पण आहे. पुढे गेलो आपण बघूच. बाकीच्या गड किल्लेही याला लाभलेले आहेत. वरती याला 200-300 पायऱ्या होत्या, आपण बघितल्याच. रायरेश्वर पठार. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे यायला एकूण 13 वाटा आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या 7 माती बघायला मिळतील, वेगवेगळ्या रंगाच्या. इथलं हेच वैशिष्ट्य आहे. एकदम प्लेझंट असे वातावरण आहे. ते इथे ऊन जरी असले तरी गार वारे सुटले आहे आणि ह्याची उंचीच एवढी आहे की 4000 फूट. त्यामुळे निसर्गरम्य आहे असे हे ठिकाण. हा व्ह्यू बघा. इथे आहे धोम धरण. इकडे समोरच महाबळेश्वरचे काही पॉईंट्स बघायला मिळतील, विल्सन पॉईंट वगैरे. समोर जे दिसतंय हा केंजगड आणि इथे आहेत लांब नवरा नवरी सुळके म्हणतात त्यांना. इकडे पुढे गेल्यावर जांभळीचे खोरे, जांभळी गाव मिळेल. व्ह्यू खूप एक्सलंट आहे हा. पण एकदम वरती आहोत जिथे सगळे डोंगररांगा दिसतात. समोर दिसतोय हा एक केंजगड. इथेच विल्सन पॉईंट पण दिसेल महाबळेश्वरचा. परत काही गड किल्ले आपल्याला दिसतील. इथून मागच्या साईडला तोरणा, राजगड वगैरे सगळे किल्ले दिसतात.
इथेच पुढे जांभळीचं खोरं पण आहे आणि खाली इथे धोम धरण आहे. पूर्ण पठार आहे जिथे गाव वसले आहे. खाली आपल्याला हॉटेलची सोय पण मिळेल. 4000 फूट उंच असलेले हे ठिकाण ऐतिहासिक वारसा लाभलेले, महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर इथे आपण आहोत. नक्कीच या मंदिराला विजिट करा. खूप सुंदर असे मंदिर आहे. साईन ऑफ.